नमस्कार. आपण हिंदू धर्मातील 16 संस्कार आणि त्याचे महत्त्व जाणून घेत आहोत. आज आपण व्रतबंध संस्काराविषयी माहिती पाहूयात आणि त्याची पद्धती पाहूयात. आपण आत्तापर्यंत 16 संस्कारांपैकी 12 संस्कारांचे त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि विधीसह स्वरूप पाहिले. आता आपण ज्या संस्काराचा विचार करणार आहोत त्याचे नाव आहे व्रतबंध संस्कार किंवा उपनयन विधी. या संस्काराने जणू काही दुसरा जन्मच होत असल्याने आयुष्यातील हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. त्याचे प्रयोजन, स्वरूप आणि विधी यांचा विचार आता आपल्याला करायचा आहे. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे. पित्याने आपल्या पुत्राला अध्ययनासाठी आचार्यांकडे किंवा गुरूंजवळ नेणे, पाठविणे इत्यादी. बालकाचे चौल संस्कारापर्यंतचे विधी सर्व संस्कार पित्यानेच करायचे असतात. उपनयन संस्कार मात्र अध्ययन सांगणाऱ्या गुरुने करायचा असतो. गुरु वेदज्ञ असावा असा दंडक आहे. विद्यार्थ्याने विद्याभ्यासासाठी गुरुगृही जाण्याची परंपरा मोडल्यापासून पित्यानेच हा संस्कार करण्याची पद्धत पडली आहे. मुंजीतील 3 विधी महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मंगलाष्टकानंतर आचार्य गुरुने किंवा पित्याने बटूचे मुखावलोकन करून त्याला मांडीवर जवळ घेणे. दुसरे म्हणजे बटूला सूर्याला अर्पण करणे आणि तिसरे म्हणजे त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करणे, गायत्री मंत्र प्रदान करणे. सर्वात हा विधी अतिशय महत्त्वाचा आहे. गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा वेदमंत्र आहे. गायत्री छंदाची अक्षरे 24 असल्याने त्या मंत्राला गायत्री मंत्र अशी संज्ञा आहे. या मंत्राचा ऋषी विश्वामित्र असून देवता सविता म्हणजेच भगवान सूर्यनारायण आहे. सूर्य हा सर्व जगताचा आत्मा आहे. सर्व विश्वाला ऊर्जा, प्रकाश देणारा हा तेजस्वी ग्रहगोल आहे. गायत्री मंत्राद्वारे त्याची उपासना बटूला करायची असते. सूर्यनारायणाची शक्ती ही गायत्री स्वरूप आहे. वेदाधिकार प्राप्त होण्यासाठी गायत्री मातेचे पोटी बटू हा जणू दुसरा जन्मच घेत असतो. व्रतबंध संकल्पात हाच हेतू प्रदर्शित होतो. माता पित्यापासून हाडामांसाचा देह प्राप्त होतो तर गायत्री मातेपासून मंत्रदेह प्राप्त होतो. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत माता बालकाचे रक्षण करते, तर त्याच्या पुढे सावित्री माता त्याचे रक्षण करण्यास कटिबद्ध असते. तिने आपले रक्षण करावे असे वाटत असेल तर मौंजी बंधन विधीनंतर नित्य सकाळ आणि संध्याकाळ म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या संधी काळात बटूने गायत्री मंत्र जपाने त्या सौर शक्तीची उपासना केली पाहिजे. संधी काळात करण्याची उपासना म्हणजे नित्य घडणारे पापदोष नाहीसे होऊन आयुरारोग्य प्राप्त होणे हे नित्यसंध्येचे फल आहे. उपनयनानंतर संध्या विधी हा अनिवार्य आहे. संध्यालोप क्षम्य नाही. संध्या केली नाही तर इतर नित्य व नैमित्तिक कर्माचे फळ मिळत नाही. एवढेच नव्हे तर व्रतबंधाचाही उपयोग होत नाही. म्हणून मुंजीनंतर संध्यावंदनाचा नियम पाळला पाहिजे. पण हल्ली याकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन लौकिकार्थाने मुंजविधी केला जातो. बाह्य डामडौलाकडे जास्त लक्ष दिले जाते. त्यामुळं विधीचा आत्माच हरवून गेला आहे. समाजातील हा संस्कार नष्ट झाल्याने तेजोहीन, बुद्धिहीन, बलहीन प्रजा निर्माण होत आहे. गायत्री जपाबरोबर सूर्याला साष्टांग नमस्काराचा नियम बटूला पाळावा लागतो, पण तेही लुप्त झाल्याने बलहीनता आली. अग्नी कार्य नष्ट झाल्याने तेजोहीनता झाली आहे. हे टाळायचे असेल तर हा संस्कार केल्यानंतर संध्या म्हणजे गायत्री जप केला पाहिजे. त्याचे फल आहे उत्तम शुद्धी, बुद्धीची प्राप्तता. तसेच नित्य अग्निकार्य केले पाहिजे. त्याने एक प्रकारची तेजस्विता प्राप्त होते आपल्याला. आणि नित्य सूर्याला किमान 12 तरी नमस्कार घातले पाहिजेत. त्यामुळे आरोग्यपूर्ण सामर्थ्य मिळते आणि असे निरामय दीर्घायुष्याच्या प्राप्त होणे हे मोठे भाग्याचे लक्षण आहे. या विचाराने इतर गोष्टींना गौण स्वरूप देऊन अगत्याने हा विधी संस्कार केला पाहिजे. उपनयन संस्कार योग्य वेळी न झाल्यास किंवा त्याचा लोप झाल्यास प्रायश्चित्त विधी करून तो करता येतो. कुठलाही संस्कार करताना देशकाल स्थितीचा विचार करावा लागतोच. उपनयन विधीत ब्राह्मणाला 8वे वर्ष हे ग्राह्य धरले आहे. क्षत्रियाला 11वे वर्ष तर वैश्याला 12वे वर्ष सांगितले आहे. हा उपनयन काल चुकला तर जास्तीत जास्त 16व्या वर्षापर्यंत ब्राह्मणाची मुंज करावी. क्षत्रियाला 22व्या वर्षापर्यंत तर वैश्याला 24व्या वर्षापर्यंत मुंजेचा काल सांगितला आहे. नवग्रहात गुरु हा ज्ञान बुद्धिकारक ग्रह असल्याने त्याची अनुकूलता पाहूनच उपनयन संस्कार करावा. माघापासून ज्येष्ठापर्यंत 5 महिने उक्त आहेत. पित्याने आपल्या पुत्राचा हा संस्कार करावा. एका वेळी सख्या भावाची मुंज करू नये. म्हणजे एकाच वेळी 2 सख्या भावांची मुंज करता येत नाही. पण ते जर जुळी मुलं असतील तर त्यांची मुंज एका वेळी केली तरी चालते. स्त्रियांना मात्र संस्कारातून वगळलेले आहे, कारण स्त्री शरीराला
मासिक धर्मादी प्रतिबंधात्मक दोष असल्याने त्यांना वेदमंत्रोच्चारण सांगितले नाही. वेदमंत्रोच्चारण अधिकार प्राप्त होण्यासाठी हा संस्कार आहे. आता मुख्यतः या संस्काराचा विधीचा विचार करूयात. उपनयनाचे मुहूर्त पंचांगात दिलेले असतात. त्यानुसार दिवस ठरवून कुमारासह सपत्नीक मंगल स्नानादी नित्यकर्मे करावे. आचमन प्राणायामादी करून इष्टकुलदेवता, गुरु, वडीलधारी मंडळींना नमस्कार करावा. या विधी संस्कारासाठी नवग्रहांची अनुकूलता असावी म्हणून ग्रहयज्ञ करणे आवश्यक आहे. तो आधी झालेला असावा. तसेच उपनयन संस्कारातील महत्त्वाचा विधी गायत्री मंत्र उपदेश हा आहे. त्यासाठी उपदेशकाने म्हणजेच कर्त्याने स्वतः 12 सहस्त्र गायत्री जप करणे आवश्यक आहे. तोही जप आधी झाला असला पाहिजे. नंतर पुत्राकडून म्हणजेच कुमाराकडून आजपर्यंत जे जे दोष घडले असतील त्याच्या परिमार्जनासाठी 3 कृच्छ प्रायश्चित अथवा एका गायीच्या मूल्या इतका द्रव्य निक्षेप करावा. तसेच या कुमाराचे गर्भधानापासून आत्तापर्यंत ज्या संस्काराचा लोप झाला असेल, म्हणजे संस्कार करण्याचे राहिले असतील, त्या प्रत्येक संस्कारासाठी व्याहित होम आणि दंडरूपाने द्रव्यदानाचा संकल्प करावा. आता मुख्य संकल्प उपनयनाचा आहे. मौंज संस्काराने द्विजत्व प्राप्त होऊन वेदमंत्र उच्चारणपूर्वक वेदाध्ययन करण्याचा अधिकार मिळावा म्हणून या पुत्राचे मी उपनयन करीत आहे. संकल्प झाल्यावर गणपती पूजन, वरुण पूजन, स्वस्तिका वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, मंडप प्रतिष्ठा, कुलदेवता स्थापन पूजन करावे. नंतर मातृभोजन करून पुत्राच्या वपनाचा संकल्प करावा. नापिताकडून त्याचे वपन करवावे. त्याला मंगल स्नान घालून शिखाबद्ध अशा त्या कुमारास मंगल तिलक लावावा. नंतर तयार केलेल्या वेदीवर पूर्वेकडे आपण तोंड करून बसावे. मध्ये अंतरपाठ धरून आपल्याकडे मुख केलेल्या पुत्रास उभे करावे. कुलदेवतेचे स्मरण करावे. आता प्रत्यक्ष व्रतबंध संस्काराला प्रारंभ होतो. वेदीवर मातीचे एक स्तंडील तयार करून समुद्र नावाच्या अग्नीची स्थापना करावी. आपल्या शेजारी पुत्राला बसवावे. त्यावर कौपिन म्हणजेच लंगोटी धारण करण्याकरता करगोटा बांधावा. गायत्री मंत्राने अभिमंत्रित केलेले यज्ञोपवीत म्हणजे जानवे मंत्राने त्याला घालावे. त्याच्याकडून यथाविधी केशवादी 24 नावांनी आचमनादी करावे. पवमानोसोम आणि प्रजापती देवतेसाठी अग्नीमध्ये तुपाच्या 4 आहुत्या अर्पण कराव्यात. कुमाराला पवित्रपणे येण्यासाठी अंजली क्षारण नावाचा विधी करावा लागतो. तो करून त्याचे जन्मनक्षत्र नाम त्याचे कानात 3 वार सांगावे आणि पुत्राला हाती धरून सूर्यदर्शन करावे. मनपूर्वक त्याला सूर्याला अर्पण करावे. सूर्य ही त्याची संरक्षक देवता झाली. बटू आता ब्रह्मचर्य या संज्ञेस प्राप्त झाला. स्थापित अग्नीला त्याच्याकडून समिध अर्पण करावी. आता ब्रह्मचार्याने उजवा हात पाण्याने ओला करून प्रज्वलित अग्नीवर तापवून आपल्या मुखावर फिरवायचं आहे. हे कर्म 3 वार करायचे आहे. अग्नीचे तेज प्राप्त व्हावे हा हेतू आहे. येथे त्याचा अग्नी उपासनेला प्रारंभ झाला. आता आपणास उपनयनातील मुख्य विधीचा विचार करायचा आहे. तो म्हणजे वेदातील महामंत्र गायत्री मंत्रोपदेशाचा. ब्रह्मचार्याने गुरु समान असलेल्या आपल्या पित्याच्या जवळ जायचे आहे. त्यालाच उपनयन असे म्हणतात. पित्याच्या पायाला दोन्ही हाताने स्पर्श करून आपले जन्मनक्षत्र नाम उच्चारून पायावर मस्तक ठेवायचे आहे आणि पाठीवर हात फिरवून प्रार्थना करायची. पित्याने त्याच्या मस्तक आणि पाठीवर हात फिरवून आशीर्वाद देऊन ब्रह्मांजली केलेले त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन दोघांच्या अंगावर वस्त्र आच्छादून घेऊन त्याला 3 पादाने गायत्री मंत्र सांगावा. तो 3 वार सांगावा. ही सर्व विधी दशलक्षपूर्वक गांभीर्याने करावा. आता तो व्रतस्थ झाला. व्रतबंधाने युक्त झाला. मुंज नावाच्या गवताची दोरी करून ती बटूच्या कमरेला 3 वेढे घेऊन बेंबीपाशी त्याची गाठ बांधावी. हे करताना इंद्र यम दुरुक्ता हे मंत्र म्हणतात. या दोरीला मेखला म्हणतात. हे झाले मौजीबंधन. विद्याग्रहणासाठी कटिबंधन. बटूने संरक्षणासाठी दंडग्रहण किंवा स्वीकार करायचा असतो. त्याच्या मस्तका एवढा उंच असा पळसाचा दंड त्याला स्वस्तिनोमिता या मंत्राने प्रदान करायचा असतो. आता यानंतर विधी आहे मुंज मुलाला उपदेशाचा. आचार्याकडून व्रतपालनासाठी हा उपदेश आहे. त्याचा अर्थ आहे तू आता ब्रह्मचारी झाला आहेस. शौच, मुखमार्जन,
करून हस्तपात, शरीर स्वच्छ ठेव. संध्या म्हणजे गायत्री मंत्र आणि अग्नीची उपासना कर. नित्य सूर्यनमस्काराने शरीर सुदृढ ठेव. दिवसा झोपू नकोस, रात्री जागू नकोस. विद्यार्जनासाठी भिक्षा मागावी. 12 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत गुरुचे स्वाधीन राहून वेद ज्ञान प्राप्त करून घे. या दिवशी दिवसभर बटूने उपोषित राहून माता मावशी यांचेकडून भिक्षा स्वीकारावी. ती आचार्यांच्या स्वाधीन करावी. भिक्षेतून मिळालेला तांदूळ अग्नीवर शिजवून त्याच्या सदस्पती सूर्य आणि ऋषींच्या प्रित्यर्थ 3 आहुत्या अग्नीला अर्पण कराव्या आणि अवशिष्ट आपण घ्यावे. या विधीला अनुप्रवर्चनीय होम म्हणतात. बटूला उत्तम मेधा प्राप्त व्हावी म्हणून मुंजीचे चौथे दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मेघाजनन नावाचा एक प्रयोग करायला सांगितला आहे. बुद्धी हा एक सामान्यवाचक शब्द आहे. बुद्धीचे 3 प्रकार आहेत. एक धारणा, प्रज्ञा आणि मेधा. या तिन्ही मेधा ही श्रेष्ठ बुद्धी आहे आणि एखादे तत्व जसेच्या तसे लक्षात ठेवण्याचे कार्य धारणा नावाची बुद्धी करते. असा हा आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा उपनयन विधिप्रयोग आहे. कभी भी इस्तेमाल मत